श्री स्वामी समर्थ. पारायणामुळे दिवसाची सुरुवात खूपच लवकर होते सध्या. अगोदर देवपूजा करून घेतली. पारायणाचा 4था दिवस होता. तर त्या दिवशीचे अध्याय वाचून घेतले आणि सकाळची आरतीही करून घेतली आणि नंतर लगेचच इरूच्या स्कूलचा टिफिन बनवला आणि त्यालाही स्कूलसाठी रेडी केलं. स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होणार होतं, त्यामुळे वारकरी बनवून जायचं होतं इराजला. मग त्याचं छान वारकरीचा लूक करून स्कूलला सोडलं त्याला. त्यानंतर लगेचच मी माझी घरातील सर्व कामं आवरून घेतली आणि आम्ही गेलो होतो गावात, कारण त्या दिवशी वरद आणि वृंदा म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीच्या ट्विन्सचा बर्थडे आणि बारसं होतं. सो आम्हाला काही त्यांच्यासाठी गिफ्ट्स घ्यायचे होते. सो ते आम्ही घेऊन आलो आणि तोपर्यंत इरूचा स्कूल सुटण्याचा टाईमही झाला होता. सो आम्ही येतानाच त्याला घेऊन आलो आणि लगेचच फ्रेश होऊन जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करून घेतला. मग उठल्यावर मी लगेचच माझा टिफिन बनवून घेतला, कारण पारायणामुळे सध्या मला बाहेरचं खाणं अलाउड नाही आहे. सो मी माझा टिफिन घेऊनच गेले होते. मग आम्ही रेडी झालो आणि गेलो दीदीकडे. तिथे जाऊन थोडाफार डेकोरेशनसाठी हेल्प केली आणि मग सगळे येईपर्यंत खूपच लेट झाला होता. वरद आणि वृंदा तर अक्षरशः कंटाळले होते. त्यानंतर लगेचच बारशाची तयारी केली. बारशाला सुरुवात केली आणि ते झाल्यानंतर लगेचच केक कटिंगही करून घेतलं आणि वरद आणि वृंदाला जे काही गिफ्ट्स मिळाले होते ते सगळ्या चिल्लर पार्टीने लगेचच खेळायलाही काढले. त्यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतलं आणि आम्हाला रिटर्न यायला जवळपास 11:30 झाले होते रात्रीचे. त्यामुळे मग मी विष्णू सहस्त्रनाम वाचण्याऐवजी ऐकूनच घेतलं. तर असा होता माझा फ्रायडेचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.